चला तर मग आपण मस्त असे राखी स्पेशल कोकोनट आणि मिल्क पावडरचे लाडू कसे करणार आहोत ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेतलं। तूप छान गरम झालं की त्यामध्ये 1 कप दूध टाकून घेतलं। दूध आणि तूप छान मिसळून घ्यायचं। त्यानंतर गॅस कमी करायचा आणि मिल्क पावडर टाकून घ्यायचा। त्यासाठी मी इथे 1 कप मिल्क पावडर घेतला आहे। मिल्क पावडरच्या गुठळ्या न होऊ देता छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे अर्धा कप साखर घेतली। इथे फूड कलर वापरला आहे, तुम्ही केसरसुद्धा वापरू शकता, त्यामुळे लाडवाला सुंदर असा कलर येतो। मी इथे अर्धा चम्मच विलायची पावडरसुद्धा टाकून घेतली आहे। छान असं टाकून झालं की साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स झालं की उकळी आली की यामध्ये 1 कप कोकोनट पावडर टाकून घ्यायचा। मी इथे 2-3 बदामचे काप करून सुद्धा टाकले आहे। तुम्ही आवडत असेल तर ड्रायफ्रूट टाकू शकता, नाहीतर असे सुद्धा हे लाडू खूप छान लागते। मस्त असं मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत हे कढईला सोडत नाही मिश्रण तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता मिश्रण मस्त असं तयार झालेलं आहे। चला तर मग गॅस बंद करूया, मिश्रण छान थंड करून घेऊया आणि त्याचे लाडू करून घेऊयात। बघू शकता इथे मस्त असे मी लाडू करून घेत आहे। लाडू अजून सुंदर दिसण्यासाठी हे लाडू आपण सुक्या कोकोनटमध्ये अजून याला कोट करून घ्यायचं। बघू शकता मस्त असा लाडू आपला तयार आहे। राखी स्पेशल असा मिठाई म्हणून हा लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि वैशाखीज किचन मराठीला सबस्क्राईब करा। बघा तर मस्त असे कोकोनट आणि मिल्क पावडरचे लाडू तयार